ठाण्यामध्ये व्यावसायिक सिलेंडर मिळत नसल्यामुळे ठाण्यातील 30% हॉटेल जे आहे ते बंद झालेले आहेत। आपण सध्या ठाण्यातील असे जे हॉटेल्स आहेत तिकडं अनेक लोक सकाळी नाश्ता करण्यासाठी येतात तर दुपारी जेवणासाठी येतात। त्यातच पाहायला गेलं तर काही प्रमाणात आता पदार्थ तळले जातात। त्याचं कारण म्हणजे हॉटेलमध्ये गेल्या 2 ते 3 दिवसापासून सिलेंडरची कमतरता भासत असल्यामुळे ऑर्डर देऊ देखील सिलेंडर येत नसल्यामुळे मोठ्या प्रमाणात हॉटेल व्यावसायिकांना व्यवसाय करण्यासाठी मोठा फटका या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय। पाहायला तर एकच सिलेंडर दिवसभरात आता उरल्या असल्याकारणास्तव हॉटेल्स बंद करण्याची वेळ जी आहे ते या हॉटेल व्यावसायिकांकडे आलेली आहे। पाहिलं सकाळपासून जो नाश्ता बनत असतो अनेक पदार्थ तळले जातात, त्यामुळे की वडापाव, भजीपाव, मेंदूवडा असे अनेक पदार्थ तळले जातात। मात्र पाहिलं तर काही प्रमाणात आता हॉटेल चे जे आहेत ते मध्ये काही प्रमाणात पदार्थ तळले जातात आहे। त्यामुळे नक्कीच त्याचा फटका जे ते व्यावसायिकांवरती बसलेला आहे, हॉटेल व्यावसायिकांवर बसलेला आहे। त्यामुळे सकाळच्या वेळेस या ठिकाणी पहाटे ज्या हॉटेल्समध्ये अनेक लोकांची गर्दी असते आणि या ठिकाणी अनेक लोक नाश्ता करण्यासाठी येत असतात। मात्र असं असताना या ठिकाणी आता पाहायला गेलं तर हॉटेल व्यावसायिकांना विचारणार कितना सिलेंडर बचा है फिलहाल और कितना सिलेंडर अभी थोड़ा बहुत रहेगा, लगा हुआ उसमें थोड़ा बहुत रहेगा, तब तक चल रहा है अभी। दिन में कितना सिलेंडर लगता है या 2-3 दिन में? एक सिलेंडर लगता है एक दिन में, एक सिलेंडर। ऑर्डर दिया था, ऑर्डर देने के बाद भी आ रहा है? साढ़े देर आ रहा है किधर, वही पहले का बैलेंस में वही चला रहा है। हाँ बैलेंस में। अभी फिलहाल कितना जो पदार्थ जो है तो तल रहे हैं यहाँ पे, कितना आइटम जो तलना पड़ता है इसमें ना बस अभी राइस प्लेट अपना राइस प्लेट चपाती वगैरह बंद कर दिए हैं। हाँ, बाकी यही सामने दिख रहा है आपको, यही चल रहा है बस। ऑर्डर देने के बाद भी आ रहा नहीं है, ब्लैक से भी देने के बाद भी आ रहा नहीं ना, ये तीसरा चौथा दिन नहीं, ब्लैक का तो कुछ नाम ही पूछा हूँ। तीसरा चौथा दिन रहेगा आज। तिसरा चौथा दिवस आहे असं त्यांचं म्हणणं आहे। एकच जे आहे ते सिलेंडर शिल्लक राहिल्यामुळे या ठिकाणी पदार्थ काही प्रमाणात तळली जातात। त्यामुळे मोठा फटका जो येतो या ठिकाणी नाश्ता करताना देखील अनेक लोक ग्राहक येत असतात। आणि याच ठिकाणी काका तुम्ही आता नाश्ता केलेला सकाळपासून सिलेंडर नाही, आता एकच सिलेंडर उरला त्यांचं म्हणणं आहे। हॉटेल बंद करण्याची वेळ आली आहे, 30% हॉटेल ठाण्यातले बंद झाले। काय वाटतं येणाऱ्या काळात सिलेंडरचा पुरवठा कशा प्रकारे व्हावा, युद्धाचा फटका अनेकांना बसला? नाही, सिलेंडर तर बंद झालेले जे काय बरे 50% हॉटेल बंद आहेत। सकाळी चहावाले पण 4-5 चहावाले बंद झालेत पुढं समोर, चहा सिलेंडरमुळे बंद झाले दुकानं ते ठराविकच चालू आहे तिथं। खावं काय आणि नाश्ता करावं काय असा प्रश्न उपस्थित होतो। काय वाटतं काय मागणी असं सरकारकडे? मेनू आहे ते यांच्याकडे भेटतच नाही, ते सिलेंडरमुळे बंद केलेत काय काय मेनू यांनी असं। नाश्ता असेल, चहा असेल, या ठिकाणी मिळणं मुश्किल झालेलं आहे। अनेक लोक या ठिकाणी नाश्ता करत असतात, चहा घेण्यासाठी येत असतात। मात्र पाहायला गेलं तर आता येणाऱ्या काळात आता इलेक्ट्रिक शेगडीचाच वापर करावा लागेल का असा प्रश्न आता हॉटेल व्यावसायिकांना पडलेला आहे। काही लोक तुम्ही नाश्ता घ्यायला आलात, सकाळची वेळ आहे, एकच सिलेंडर आता उरलेला आहे, 30% हॉटेल बंद झालेले आहेत। त्यामुळे मोठा फटका जो तो ग्राहकांना बसतो। म्हणजे जे बॅचलर आहे त्यांना लय त्रास होणार एक म्हणजे, आणि ते म्हणजे एक हॉटेलमध्ये सस्ता पण भेटतो नॉर्मल मनुष्यासाठी। म्हणजे आता एक वडापाव म्हणजे 20 रुपयामध्ये भेटतं, अगं तेच आता कुठे खाणार? बॅचलरचा विषय मांडलेला आहे, अनेक लोकांना जो खानावळ असतो डब्बा तो देखील आता मिळणं मुश्किल होणार आहे। काय मागणी असणार सरकारकडे व सिलेंडर संदर्भात? ते त्यांच्यासाठी काय दुसरा पर्याय असं हॉटेलसाठी एक एमर्जन्सी कोटा दिला पाहिजे काय तर गॅस सिलेंडरसाठी, ताकी म्हणजे ज्यांना जरूरत आहे त्यांना ते येऊ शकतो। अत्यावश्यक सेवा मिळाली पाहिजे अशा काही लोकांसाठी काहींचं म्हणणं आहे। त्यामुळे अनेक लोक सकाळपासून नाश्ता करत असतात आणि अनेक लोक या ठिकाणी चहा पिण्यासाठी, मात्र काहीच पदार्थ आता तळले जात असल्यामुळे त्यामुळे फटका जो आहे तो ग्राहकांना देखील बसणार आहे। त्यामुळे जेवण जे आहे ते बंद करण्यात आलेलं आहे। उर्वरित जे पदार्थ आहेत, वडापाव असेल, या काही पदार्थच फक्त तळले जातात। त्यामुळे येणाऱ्या काळात आता पाहिलं तर व्यवसाय जर ठप्प झाला हॉटेलचा तर खायचा काय आणि कुठे राहायचं असा प्रश्न जे आहे ते या ठिकाणी ग्राहकांना पडलेला आहे। त्यामुळे नक्कीच येणाऱ्या काळात सरकार याकडे कसं लक्ष देते हे देखील पाहणं गरजेचं राहणार आहे। कॅमेरा अथर्वसह गणेश थोरात, TVN मराठी, ठाणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।